मार्शला इथून केलीचा स्टार्ट, ग्रीन सिग्नल. अंकित दैवलीकर पहिलाच बॉल टाकतात. पहिला बॉल इथून येईल निर्धाव. कल्पेश साळुंखे आणि बॉबी हे रिया 11 संघाचे दोन आघाडीचे बॅट्समन आलेत. आयकॉन खेळाडू कल्पेश साळुंखे खूप मॅच्युअर्ड प्लेअर आहे आणि त्याच्या सोबतीला बॉबी ज्याला पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मिळालंय, तो नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. हॅलो सर, फक्त थोडंसं तुम्हाला सांगूय, नक्कीच सांगतोय, सन्मान होतोय मंचावरती गणेश मुंडे साहेबांचा. पैसा तर कोणीही कमवतं, परंतु माणुसकी कमवा लोक तुम्हाला नक्की आठवण ठेवतील. आणि हे दोन बंधू ज्याने दोस्ती दुनियातील राजाचं दिलदार व्यक्तिमत्व म्हणजेच आमचे सूरज दादा राणे न विनंती करतोय व्यासपीठावरती स्थानापन्न त्यांच्या शुभ असे सन्मानित होतोय. आणि जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओव्हर टू यू इन द कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. षटकार आलाय तो बॅट्समन कल्पेश साळुंखेच्या बॅटमधून. यावर्षी टचमध्ये असलेला हा बॅट्समन आहे आणि त्याच्यासमोर अंकित एक जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याचं स्वागत षटकारानं केलं. रिया 11 कर्जत संघ यावेळेला टॉस हरलाय, बॅटिंग करण्याची वेळ आली आहे. पहिली मॅच जिंकली आहे, कॉन्फिडन्स दुणावलाय रिया 11 संघाच्या खेळाडूंचा आणि त्यांच्या समोर आहे तो जय मल्हार वॉरियर्स. बॅकफुटवरून पॅटर्न शॉट कल्पेश साळुंखेचा आणि हा येतोय चौकार. डीजे माननीय ओमकारजी ठोंबरे साहेब या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित होतात. तर साहेबांना देखील विनंती, आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा. आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. बॅकफुटवरून ऑन द टो खेळलेला हा फटका, डीप पॉइंटमध्ये जाणारा खणखणीत असा चौकार. ज्या फटक्यासाठी कल्पेश साळुंखे ओळखला जातो त्या फटक्यानं सगळ्यांची मनं त्यानं जिंकली. 10 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. दोनही संघ स्ट्रॉंग आहेत. दोनही संघांमध्ये आक्रमक खेळाडूंचा भरणा आहे. सगळे मातब्बर खेळाडू, एकापेक्षा एक सरस खेळाडू, फॉर्ममध्ये असलेले खेळाडू पाहायला मिळतात आणि ही देखील एक बिग बॅटल KPLच्या 5व्या पर्वामध्ये पाहायला मिळणार, यात मात्र शंका नाही आहे. अंकित थोडासा महागडा ठरतोय 3 बॉलवरती 10 धावा खर्च करत असताना. कल्पेशसाठी फिल्डिंग पोझिशनमध्ये थोडासा बदल केला जातोय. या वेळेला आणखीन एक शप्पल होऊन मारलेला स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून लांब लचक दुसरा षटकार कल्पेशच्या बॅटमधून. हँड अँड आय कॉर्डिनेशन फार चांगलं आहे. पुलचे फटके फार चांगले पाहायला मिळतात. अगदी टप्पा पडला की पडला, लगेच बॉलला लेंथला पिक करतोय आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून देतोय. काय कमालीचे स्ट्रोक मारतोय. 2 षटकार आले मिड विकेटमध्ये, एक बाउंड्री आली डीप पॉइंटमध्ये आणि मैदानाच्या सभोवताली खेळण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे हे दाखवून देतोय तो कल्पेश साळुंखे. आणि या 3 मोठ्या फटक्यांनी अगदी टीम मीटिंग घेण्यास भाग पडलं ते जय मल्हार वॉरियर्सच्या सगळ्या खेळाडूंना. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे आणि अद्यापही 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. हा फुल टॉस, या वेळेला टॉस केलाय बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक फार लांबून आले, तत्पर्यंत चेंडू फरार होतोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी KPL चौकार. मंडप डेकोरेटरचा कोणी एक प्रतिनिधी उपस्थित असेल तर त्याने लगेच व्यासपीठाशी संपर्क साधावा. मंडप डेकोरेटरचा कोणी एक प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित असेल तर त्यानं तातडीनं व्यासपीठाशी संपर्क साधावा. या वेळेला समोरच्या दिशेनं एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फटका फसलाय. प्रथमेशनं घेतलाय हा झेल आणि या वेळेला कल्पेश हॅज टू डिपार्ट.
स्क्रीनवरती आपण पाहतोय परतीचा प्रवास करत असताना कल्पेश साळुंखेला काय स्फोटक सुरुवात करून दिली. लिमिटेड ओव्हरच्या क्रिकेटमध्ये जी फ्लाइंग स्टार्ट हवी होती ती करून देत असताना 6 बॉलमध्ये 20 धावा, 2 षटकार आणि 2 चौकाराचं योगदान त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं आणि एक शॉर्ट बट स्वीट विध्वंसक इनिंगची समाप्ती या ठिकाणी झाली. आणि शेवटच्या बॉलवरती फार महत्त्वाची विकेट मिळाली, ती गोलंदाज अंकित. प्रथमेशचं कौतुक केलं पाहिजे. कव्हरमध्ये फिल्डिंग करत होता, एक्स्ट्रा कव्हरपर्यंतच्या रिझनमध्ये तो धावत गेला, चेंडूला अचूकरित्या त्यानं जज केलं आणि कल्पेश सारख्या एका मातब्बर खेळाडूचा झेल त्यानं अचूकरित्या टिपला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या आहे ती 1-20. पॉवर प्लेची ही दुसरी ओव्हर आहे. अमोल चव्हाण कर्जत टेनिस क्रिकेटच्या पटलावरचा एक मोठा खेळाडू या वेळेला दुसरं षटक घेऊन येतोय, तर वावळोलीचा सुपरस्टार अमोल मोडक आता मात्र 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सुरुवातीलाच म्हटलं होतं कर्जत टेनिस क्रिकेटमधले सगळे तारे सितारे आज आपल्याला पाहायला मिळणार. एकापेक्षा एक सरस खेळाडू दोन्ही संघांमध्ये आहेत. बिग फाईट, बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळणार, यात मात्र शंका नाही आहे. आणि अमोल चव्हाण विरुद्ध अमोल मोडक असं युद्ध मात्र या दुसऱ्या षटकामध्ये रंगलं जाणार. पॉवर प्लेची ही दुसरी ओव्हर आहे. 3 खेळाडू आपल्याला बाउंड्री लाईनला चिटकून उभे राहिलेले पाहायला मिळतात. अमोलचा हा बॉल शॉर्ट मिडविकेटमध्ये, फिल्डिंगचा क्लास दाखवत असताना जर प्रॉपर थ्रो आला असता तर कदाचित अमोलला परत यावं लागलं असतं. साजिद फिल्डिंगचं स्टँडर्ड दाखवत असताना काय कमालीची फिल्डिंग करतोय. आयकॉन खेळाडू आहे साजिद, एक चांगलं अष्टपैलू खेळाडू आहे. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत असताना आणि 1 धाव मात्र धावफलकावरती जोडली जातीये. 21 धावा धावफलकावरती आहेत. पॉवर प्लेची ही दुसरी ओव्हर. फ्लाइंग स्लीप, बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि ऑनसाईडला जर पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट मिडविकेट असे 8 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग प्लेस केली आहे. लेफ्ट हँडेड बॉलर आहे. व्यासपीठ एंडकडून राऊंड विकेटनं मारा करतायत राईट हँडेड बॅट्समनसाठी. आणि बॉबी, पहिलाच बॉल बॉबीचा, बॉबीला फसवलंय. झेल घेतोय तो पियुष माथेरानचा हा खेळाडू आणि 0 या धावसंख्येवरती परतीचा प्रवास करावा लागणार तो बॉबीला. कर्जत संघ या वेळेला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. हरेशजी मराडे हे को ओनर आहेत या संघाचे आणि दुसऱ्या बाजूला नंदकुमारजी मस्कर आणि यशवंतजी भवारे यांचा जय मल्हार वॉरियर संघ मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करतोय. एक चांगलं बॅटल पाहायला मिळतंय. कधी फलंदाजांची सरशी पाहायला मिळते, कधी गोलंदाजांची सरशी पाहायला मिळते. दोन्ही बाजूनं आग लावण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं जातंय. पहिल्या ओव्हरमध्ये आक्रमण पाहिलं फलंदाजीतून आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीतून आक्रमण सुरू केलं ते अमोल चव्हाण कडून. नवीन बॅट्समन रोशन मोडक मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. बॉबी आणि कल्पेश बाद झालेत. दोन्ही वावळोलीचे खेळाडू मात्र आता मैदानामध्ये दाखल झालेत. हा खोलवर टप्प्याचा बॉल, यॉर्कर पद्धतीचे चेंडू आता हाताळले जातात. यॉर्कर बॉल सातत्यानं नेहमीच सगळे समालोचक म्हणत असतात की गोलंदाजाचं अस्त्र आणि त्या अस्त्राचा ब्रह्मास्त्राचा वापर आता केला जातोय. अमोल एक सिनियर खेळाडू आहे, खूप मॅच्युअर्ड खेळाडू आहे आणि आपली मॅच्युरिटी दाखवत असताना आपल्या गोलंदाजीतून हा बॉल बॅटला ब्रश झाला. विकेट किपर कोणतेही मिस्टेक करत नाहीये. या वेळेला तिसरा मोठा धक्का बसतोय रिया 11 कर्जत संघाला. अमोल मोडक हॅज टू डिपार्ट. थँक्यू डीजे. आदरणीय ऋषिकेशजी राणे यांच्या सहकार्यानं कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशन, जय हनुमान क्रिकेट संघ कशेळे या सगळ्यांच्या मेहनतीनं कर्जत प्रीमियर लीगचं हे 5वं सुवर्ण पर्व सुरू आहे. आणि या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. फार मोठी मेहनत आहे आणि कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे गेली 5 वर्ष यशस्वीपणे अध्यक्षपद भूषवतात ते अभिषेकजी गायकर यांचं देखील मनापासून आपण
कौतुक केलं पाहिजे. 5 वर्ष कर्जत टेनिस क्रिकेटच्या पटलावरती त्यांनी या क्रिकेटला एक वेगळ्या उंचीवरती नेण्याचं काम केलंय. गोलंदाज तयार, अमोल चव्हाण. हा यॉर्कर बॉल, मनगटाचा वापर केलाय. या वेळेला साजिक थोडासा फंबल झाला, ओव्हर एक्साइटमेंटमध्ये पुढे गेला, बॉलला तो जज करू शकला नाही आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. काय कमालीची रनिंग बिटवीन द विकेट आहे. पहिली धाव ज्या वेळेला तुम्ही जोरामध्ये घेता त्यावेळेला दुसरी धाव घेण्याची संधी उपलब्ध होत असते, प्रोबॅबिलिटी तुम्हाला निर्माण होत असते आणि ती यशस्वीरित्या पूर्ण देखील केली गेली. प्रतीक शिंदे 2 धावांच्या मदतीनं स्वतःचं खातं उघडतोय आणि पहिल्या ओव्हरमध्ये बॅट्समननं आक्रमण केलं आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये काय कमालीची बॉलिंग करतोय, तिखट मारा, भेदक मारा करतोय तो गोलंदाज अमोल चव्हाण. यावेळेला फटका फसलाय, प्रतीक शिंदेला पण परत यावं लागेल आणि हा तिसरा बॅट्समन आउट होतोय. तो बॅटिंग करणाऱ्या रिया 11 कर्जत संघाचा चौथा बॅट्समन आउट होतोय. थँक्यू डीजे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 24 धावा धावफलकावरती आहेत. 4 बॅट्समन आउट झालेत आणि एका क्षणामध्ये, अगदी एका क्षणाला फार चांगल्या स्थितीमध्ये असलेला रिया 11 कर्जत संघ या क्षणाला मात्र अडचणीमध्ये सापडलाय. आपण नेहमी म्हणतो क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज. अनिश्चिततेने भरलेला हा खेळ आहे. कोणत्या क्षणाला कोणत्या संघाच्या बाजूनं सामना झुकेल हे कधीही आपण सांगू शकत नाहीये. 5 बॉलमध्ये 20 रन्स होत्या, एक पण विकेट गेली नव्हती आणि आता 12 बॉलमध्ये फक्त धावा झाल्यात 24 आणि 4 बॅट्समन आउट झालेत. 7 बॉलमध्ये 4 विकेट गेल्यात रिया 11 कर्जत संघाच्या. या मॅचमध्ये रिया 11 कर्जत संघाला एक मोमेंटम मिळवायचं असेल तर एक चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. परंतु जय मल्हार वॉरियर संघानं पहिल्या ओव्हरमध्ये गमावलेला मोमेंटम, पहिल्या ओव्हरमध्ये गमावलेली संधी मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये त्यांनी पुन्हा एकदा आपल्या बाजूने झुकवली आहे. साजिद शेख आता गोलंदाजीसाठी आलाय आणि त्याच्या समोर आहे तो रोशन मोडक. पहिलाच बॉल, बॅटला ब्रश झालाय पाठीमागच्या बाजूला, जबरदस्त झेल टिपला जातोय आणि 5वा फलंदाज बाद होतोय तो रिया 11 कर्जत संघाचा. अनिलनं टिपलेला हा दर्जेदार झेल, काय कमालीचा झेल टिपला. आपल्याला दुखापत होईल हे सगळं विसरून त्याचं एकच लक्ष होतं, एकाच गोष्टीवरती त्यानं लक्ष कॉन्सन्ट्रेट केलं होतं की काही झालं तरी मला हा झेल पकडायचा आहे, मला माझ्या संघाला पुढे घेऊन जायचं आहे. ही क्रिकेटवरती असलेली श्रद्धा आहे, हे क्रिकेटवरती असलेलं डेडिकेशन आहे, हे क्रिकेटवरती असलेलं प्रेम आहे आणि अनिलनं टिपलेला हा दर्जेदार झेल. 5वा बॅट्समन आउट झाला रोशन मोडक आणि नवीन बॅट्समन 7व्या क्रमांकाचा फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अजय देशमुख आणि विवेक ठाणगे हे 6व्या आणि 7व्या क्रमांकाचे बॅट्समन आता मैदानामध्ये आहेत. त्यांना चांगला खेळ करावा लागेल, परंतु गोलंदाजी मात्र भन्नाट अशी पाहायला मिळते. गोलंदाजीतून पूर्णपणे फलंदाजीला खिंडार पाडण्याचं काम केलं जातंय. या अगोदर केलं होतं अमोल चव्हाणनं, आता करतोय तो साजिद शेख. लेफ्ट हँडेड बॉलर राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय. टप्पा पडल्यानंतर बाहेर अँगल होणारे बॉल बॅट्समनला फेस करणं थोडंसं डिफिकल्ट होतंय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. कल्पेश ज्यानं बाईट्समध्ये सांगितलं की मी मागच्या मॅचमध्ये विकेटवर जास्त काळ थांबू शकलो नाही आणि या मॅचमध्ये पण कल्पेश जास्त वेळ थांबू शकला नाही आणि त्यानंतर मात्र प्रत्येक खेळाडू मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये वारंवार बीट होत आहेत, बाद होत आहेत. हा फटका हवेमध्ये मिस टाइम आहे, एलिव्हेशन मिळालं नाही, झेल घेतला जातोय. 6वा बॅट्समन आउट होतोय तो रिया 11 कर्जत संघाचा. डीजे
नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय भावेश. भावेश गायकवाड आता बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये आलाय. 6 बाद 24 अशी धावफलकावरती स्थिती आहे. गोलंदाजी अचूक अशा टप्प्यावरती होतीये आणि फलंदाजांनी आता ओळखायला हवंय ज्या चुका आधीच्या फलंदाजांनी केल्या त्या आपल्याकडून कशा अवॉइड केल्या जातील, कशा आपल्याकडून त्या टॅकल केल्या जातील, याकडे मात्र आता लक्ष केंद्रित केलं गेलं पाहिजे. 6 बाद 24 अशी स्थिती आहे. धावफलकावरती थोडीशी बिकट परिस्थिती आहे आणि इथून पुढे जर चांगली पार्टनरशिप झाली तर एका समाधानकारक धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल करू शकते ती रिया 11 कर्जत टीम. साजिद शेख 3 चेंडू कमालीचे हाताळत असताना लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं. या वेळेला हा फटका फसलाय का बघायचंय. क्षेत्ररक्षक लांबून आलेत परंतु त्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक बॉलला कॅरी करू शकला नाहीये. 2 धावा मिळतायत. या 2 धावांच्या मदतीनं तब्बल 6 चेंडूंनंतर धावफलक पुढे सरसावतंय 26 या आकड्यावरती. तर या स्पर्धेच्या ठिकाणी सन्माननीय सुनीलजी भोईर साहेब या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित होतात. तर साहेबांना विनंती करतोय मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे KPL 5व्या पर्वामध्ये. नक्कीच मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, राजकारण, समाजकारण अशा सगळ्याच क्षेत्रातील मान्यवर मंडळी कर्जत नव्हे तर कर्जतच्या बाहेरून देखील ही स्पर्धा अनुभवण्यासाठी येत आहेत. त्या सगळ्यांचं आपण मनपूर्वक स्वागत केलं पाहिजे. खरं तर हे कर्जत टेनिस क्रिकेट आणि ऋषिकेशजी राणे, अभिषेकजी गायकर यांच्यावरती असलेलं प्रेम आहे. परंतु या वेळेला देर आहे, दुरुस्त आहे, षटकार येतोय रिया 11 संघासाठी. DJ या षटकारानं धावसंख्या मात्र सजवली जाते. DJ कुणाल, DJ किरण यांच्याकडून अतिशय चांगलं संगीत आपल्याला ऐकायला मिळतंय गेले 3 दिवस आणि आज देखील प्रेक्षकांची मनं जिंकली जात आहेत. परंतु षटकार आलाय तो की विवेक ठाणगेच्या बॅटमधून मच निडेड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. एकूण धावसंख्या होतीये ती 32 रन स्कोरबोर्डवरती. शेवटचा चेंडू बाकी आहे आणि अशा फटकेबाजीची आता गरज आहे ती रिया 11 कर्जत संघाला. हा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं गॅपमध्ये, कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये परंतु फिल्डिंग फार चांगली पाहायला मिळते. माथेरानचा खेळाडू पियुष चिवट खेळाडू आहे. खरं तर ऑफसाईडला लॉंग ऑफमध्ये असलेली ही फिल्डिंगची भिंत आहे, फिल्डिंगची वॉल आहे आणि ती भेदणं फार कठीण आहे. 2 धावा मिळतात त्या विवेक ठाणगेला, 2 धावा मिळतात त्या रिया 11 कर्जत संघाला. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हर नंतर टीमचा स्कोर आहे तो 34. 6 बाद 34 अशी धावफलकावरती स्थिती आहे ती जय मल्हार वॉरियर टीमच्या अगेन्स्ट. मैदानामध्ये ड्रिंक्सची मागणी केली जाते. ड्रिंक्स मात्र घेऊन जातील आमचे दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी. एक चांगली स्पर्धा कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशन, जय हनुमान क्रिकेट संघ कशेळे आणि सन्माननीय ऋषिकेशजी राणे या सगळ्यांच्या सहकार्यानं ही स्पर्धा आपल्याला 5व्या पर्वामध्ये यशस्वीरित्या आयोजित करण्यात आलेली पाहायला मिळते. खरं तर कोविडचा प्रादुर्भाव सर्वत्र आता वाढत चाललाय. तिसरी लाट येणार असं सगळीकडे आता म्हटलं जातंय आणि त्या अनुषंगानं सरकारनं पावलं उचलायला देखील सुरुवात केली आहे. परंतु या जमलेल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगेन की आपण वेळोवेळी आपलं हात सॅनिटाईज करा. ज्या वेळेला आपल्याला असं वाटेल की आपण कोणाच्या संपर्कात आलोय, आपल्याला कोणते सिम्पटम्स आढळतील तर त्यावेळेला आपण स्वतःला क्वारंटाईन करा किंवा आपण स्वतःला थोडंसं सांभाळा, मेडिसिन्स घ्या आणि मास्कचा जरूर आपण वापर करा. जर आपण गर्दीच्या ठिकाणी जात असाल तर सोशल डिस्टन्सिंग या गोष्टीकडे आपण विशेष लक्ष दिलं पाहिजे. तरच आपण या कोविडवरती मात करू शकतो. कारण 6 महिन्याचा काळ आपण अतिशय चांगला सुखकर अनुभवला, परंतु काही चुकांमुळे पुन्हा एकदा आपल्याला या कोविडच्या प्रादुर्भावाला सामोरं जावं लागतंय. त्यामुळे जमलेल्या सगळ्या प्रेक्षकांना विनंती असेल की आपण मास्कचा वापर करा आणि वेळोवेळी आपले हात सॅनिटाईज करत राहा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 34 धावा धावफलकावरती. परफेक्ट डिलिव्हरी. पंचांकडे अपील, उत्साह होता, आत्मविश्वास होता. पंचांचं बोट आकाशाकडे आणि या वेळेला बॅट्समन भावेश गायकवाड परतीच्या प्रवासाला पाहायला मिळेल. DJ
थँक्यू. परफेक्ट डिलिव्हरी. काय चेंडू होता. गोल्डन स्पॉटवरून आतमध्ये येणारा बॉल, यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल. पंचांनी यष्ट्यांच्या मधोमध बॅट्समन भावेश गायकवाडला पकडलं आणि बाद बाबा लागलं भावेशला. नवीन बॅट्समन मैदानाच्या दिशेनं रवाना होतोय. 7-34 अशी धावफलकावरती स्थिती आहे ती बॅटिंग करणाऱ्या रिया 11 कर्जत संघाची. खरं तर अलीकडच्या काळामध्ये या वर्षामध्ये 2022 जानेवारीमध्ये 15 ते 18 वयोगटातील मुलांचं म्हणजे मुला मुलींचे वॅक्सिनेशन देखील चालू झालेलं आहे. तरी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण वॅक्सिनेशन घेतलं पाहिजे. बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न उद्भवला आहे की 2 वॅक्सिन घेऊन सुद्धा कोरोना होतोय, परंतु कोरोनाचा त्रास जो आहे तो कमी होतोय. त्यामुळे वॅक्सिनेशन हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. 7-34 अशी थोडीशी बिकट परिस्थिती आहे. अजूनही 11 बॉल बाकी आहेत. या 11 बॉलमध्ये विचार करून खेळावं लागणार आहे ते बॅटिंग करणाऱ्या रिया 11 कर्जत संघाच्या या तळातील बॅट्समनला. अमोल चव्हाण जबरदस्त बॉलिंग करत असताना हा बॉल गोल्डन स्पॉटवरून बाहेर निघणारा. ऑन द स्विंग खेळलाय हा बॉल विथ द स्विंग आणि ऑन साईडला त्या बॉलला त्यानं वळवलं. 2 धावा मिळत आहेत. थोडीशी मिसफिल्ड जरूर झाली होती प्रथमेशकडून, परंतु 2 धावा मात्र घेतल्या जात आहेत. 36 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. क्रिकेट कधी रंग बदलेल हे सांगणं फार कठीण आहे. कधी काय घडेल याचं भाकीत करणं फार कठीण आहे. 5 बॉलमध्ये 20 धावा आणि त्यानंतर 19 बॉलमध्ये आल्यात त्यात फक्त 36 धावा. यावेळेला बॉलला उडवलाय, टॉस केलाय, चेंडू बराच वेळ हवेत. पियुष द वॉल ऑफ फिल्डिंग, कॅच सोडणार नाहीये आणि हा 8वा बॅट्समन आउट होतोय तो रिया 11 कर्जत संघ. द्यायचं आहे आणि अमोल आपण हा चेंडू वर करून दाखवायचा आहे, कारण 5 विकेट घेतलेले आहेत या गोलंदाजाने. एकदा जोरदार टाळ्यांमध्ये त्याचं स्वागत करा. 5 विकेट घेण्याची, हायफाय घेण्याची किमया या मॅचमध्ये त्यानं साध्य केली आहे आणि हा तिसरा गोलंदाज आहे ज्यानं या स्पर्धेमध्ये 5 विकेट घेण्याची किमया साध्य केली आहे. काय कमालीची बॉलिंग करतोय. जसं नाव तसा खेळ मैदानाच्या आतमध्ये सगळ्यांना आपल्या गोलंदाजीनं प्रभावित करतोय, आपल्या गोलंदाजीचं वेळ लावतोय आणि हा 10व्या क्रमांकाचा बॅट्समन आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ऋषी जाधव बाटला, बॉल बाहेरची कड लागते, मागच्या बाजूला बॉल ट्रॅव्हल होतोय, सिंगल घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु बॅकअप बघा किती चांगला दिला जातोय. थोडस मिसकम्युनिकेशन अमॉंग द फिल्डर्स आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. 38 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. एकूण धावा झाल्यात 38 रन स्कोरबोर्डवरती. अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अमोल चव्हाण चांगली बॉलिंग करतोय. त्यानं आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात, 5 विकेट मिळाल्यात. एक जबरदस्त बॉलिंग अटॅक त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळालाय. आणि यशवंतजी भवारे या संघाचे संघमालक यांकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज अमोलसाठी देण्यात आलेला आहे. शरीरावरती आदळणारा बॉल, पंच सांगतायत की हा बॉल उसळी घेणारा होता, विकेटला मिस करणारा होता, त्यामुळे हा डॉट बॉल. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि एकूण धावसंख्या आहे ती 38. गोलंदाजीतली दादागिरी काय असते, गोलंदाजीतली दहशत काय असते, ही दहशत दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो अमोल. पहिल्या ओव्हरमध्ये दहशत दाखवली होती कल्पेश साळुंखेनं, एक वर्चस्व निर्माण केलं होतं. ते वर्चस्व पूर्णपणे मोडीत काढलं जय मल्हार वॉरियर संघाच्या सगळ्या गोलंदाजांनी. खूप जोरात बॅट फिरली होती, परंतु चेंडू बाहेर निघाला अपेक्षेपेक्षा जास्त. पंच वाईड बॉल दाखवत असताना आणि एक्स्ट्राची 1 धाव येते. ही पहिली अवांतरची धाव धावफलकावरती जोडली जाते. तब्बल 23 चेंडू नंतर पहिला अवांतर फेकला जाते. गोलंदाजीमध्ये डिसिप्लिन किती आहे हे आपल्याला मात्र पाहायला मिळालं ते जय मल्हार वॉरियर्स टीमच्या या गोलंदाजांकडून. हा बॉल बॅटला ब्रश होतोय मागच्या बाजूला. मच निडेड बाउंड्री आली आहे. डीप फाईन लेग मध्ये जाणारा गोळीच्या वेगाने चौकार विवेक ठाणगेच्या बॅटमधून आणि या 4 धावांच्या मदतीनं 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 43 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. डीजे किरण.
थँक्यू. ऋषिकेशजी राणेसाहेब यांचं हे दिमागदार असं आयोजन, या स्पर्धेचं थीम सॉन्ग आपण ऐकलं. परंतु या आयोजनामध्ये आम्ही सातत्यानं ज्या वेळेला कर्जत टेनिस क्रिकेटचं नाव कर्जतच्या बाहेर घेतलं जातं त्यावेळेला दोन व्यक्तींचं नाव हे आदरानं घेतलं जातं. एक राजेशजी मोडक आणि दुसरं नाव म्हणजे देवा वासुदेवजी भोईर. या दोघांना देखील तितकंच आपण धन्यवाद दिलं पाहिजेत की यांच्या वतीनं KPLमध्ये सातत्यानं गेली 5 वर्ष हवी ती मेहनत घेतली जाते आणि या दोघांमुळे या स्पर्धेला देखील तितकंच सहकार्य दिलं जातं आहे. अभिषेकजी गायकर यांच्या खांद्याला खांदा लावून गेली 5 वर्ष हे दोन सल्लागार काम करतायत आणि फार मोठं काम कर्जत टेनिस क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवरती नेण्यामध्ये केलं जातं. ते राजेशजी मोडक आणि वासुदेवजी भोईर याचकडून. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 43-43 रन स्कोरबोर्डवरती. शेवटचं षटक आहे आणि कपिल आता गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट. पहिलाच बॉल अतिशय वेगात टाकलाय. थोडीशा दिशेवरती नियंत्रण हरवलाय. वाईड बॉल आलाय. कल्याणी घोरपडे सर सांगतायत हा वाईड आहे आणि 1 रन मिळते एक्स्ट्राची. 44 रन स्कोरबोर्डवरती. 50-55च्या पुढे जर गेली तर निश्चित रूपाने एक फायटिंग टोटल ठरू शकते या मैदानावरती. आता वारे देखील वाहायला लागलेत. बॅट्समनला पोषक असं वातावरण आहे. त्याचबरोबर चेंडू हवेमध्ये स्विंग देखील होतोय. गोलंदाजांना पण देखील तितकंच ॲडव्हान्टेज मिळू शकतो. बॉल टाकत असताना स्किड झाला आणि हा जबरदस्त वाऱ्याच्या वेगाच्या सोबत मारलेला लांब लचक षटकार. 50 धावा पूर्ण होत आहेत त्या रिया 11 कर्जत संघाच्या. या आजच्या दिवसामध्ये 6वी लढत असेल. नेरल नाईट रायडर्स बनाम आयुष 11 चालू असलेली 5वी मॅच रिया 11 कर्जत विपक्षात जय मल्हार वॉरियर्स. 6वी मॅच नेरल नाईट रायडर्स विपक्षात आयुष 11. दोन्ही संघांच्या कर्णधाराला आम्ही विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये या. ऋषी जाधव हा खेळाडू 10व्या क्रमांकावरती आलाय. टेल एंडर आणि काय स्ट्रोक मारतोय. संघाला पुढे नेण्याचं काम करतोय. धावसंख्या फुलवण्याचं काम करतोय. 50 धावा धावफलकावरती. हा दुसरा स्ट्रोक. या वेळेला ऋषी जाधव सन्मानकारक धावसंख्या आता उभी होतीये रिया 11 कर्जत संघाची. धावसंख्या 56 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. डीजे वेणगावचा हा खेळाडू आहे. 10व्या क्रमांकावरती फलंदाजीला आलाय आणि सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न असेल की का या खेळाडूला आधी प्रमोट केलं नाही. 56 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 10व्या क्रमांकाचा बॅट्समन षटकार हॅट्रिकच्या उंबरट्यावरती अडचणीत सापडलेल्या रिया 11 संघासाठी संकटमोचक ठरलाय. संघाला एका बिकट परिस्थितीमधून बाहेर काढण्याचं त्यानं काम केलं आणि या 2 षटकारानं खरं तर लगेच अमोल टिप्स देण्यासाठी आपल्या बॉलरला मोटिवेट करण्यासाठी पुढे गेला. थोडीशी दिशा भरकटलाय कपिल. परंतु आता उर्वरित 4 चेंडू त्याला एका नव्या जिद्दीने नव्या आत्मविश्वासानं टाकणं गरजेचं असेल. चांगली मॅच मैदानामध्ये रंगली आहे. 56 रन स्कोरबोर्डवरती. हा गती परिवर्तन यॉर्कर दोन्ही पाहायला मिळालं. हे फार महत्त्वाचं होतं. एक चांगला चेंडू टाकणं गरजेचं होतं जय मल्हार वॉरियर्ससाठी. तो टाकलाय. मोमेंटम थोडासा मिळून दिलाय आणि या वेळेला 57 धावा धावफलकावरती. दोन्ही बॅट्समन आक्रमक आहेत. एक 6व्या क्रमांकाचा विवेक ठाणगे जो वैयक्तिक 16 या धावसंख्येवरती खेळतोय. त्यानं डावाला पूर्णपणे सावरलंय. एक बाजू लावून ठेवण्याचं काम केलंय. 2 मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आलेत. परंतु त्यानं संघाला अडचणीतून बाहेर काढण्याचं काम कोणी केलं असेल तर तो विवेक ठाणगे. आशाण्याचा खेळाडू आहे आणि या वेळेला KPLमध्ये एक चांगला खेळ करत असताना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. हा बॉल हवेमध्ये उडवलाय. लांब लचक. जितका लांब तितकाच उंच देखील. हा येतोय षटकार रिया 11 कर्जत संघासाठी. थँक्यू डीजे. हे सगळे पडद्यामागचे हिरो आहेत. कारण असं कोणाला वाटलं पण नव्हतं की रिया 11 संघ इतकी पुढे जाईल.
ही मॅच कदाचित लो स्कोरिंग देखील पाहायला मिळेल असा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये आला होता, परंतु हे सगळे राजेशजी मोडक, मयुरेशजी कदम यांनी निवडलेले हिरे आहेत. आणि आशानेचा हा कॅप्टन आहे, काय कमालीची बॅटिंग करतोय. 3 चेंडूंमध्ये 20 धावा आतापर्यंत आल्यात. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 20 धावा खर्च केल्यात त्या कपिलनं आणि महागडी गोलंदाजी पाहायला मिळते. एकूण धावसंख्या आहे ती 63 रन स्कोरबोर्डवरती. सन्मानकारक धावसंख्या, फायटिंग टोटल आता उभी केली आहे. अडचणीमधून बाहेर आलेत आणि आता मात्र आक्रमणाला शेवटच्या सत्रामध्ये सुरुवात केली आहे. हा फटका बसलाय, मागच्या बाजूला बघायचे. आउटफील्ड फार फास्ट आहे, चेंडू थांबणार नाही आणि हा देखील येतोय विवेक ठाणगेच्या बॅटमधून चौकार. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 20 धावा आणि या ओव्हरमध्ये आल्यात 5 बॉलमध्ये तब्बल 24 धावा. 44 धावा खरं तर पहिल्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये मिळून आल्यात आणि अजून एक चेंडू बाकी आहे. 67 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. हा फुलटॉस लॉंगॉनला ओढलाय, फिल्डर आहे, एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दडपण दडपण दडपण, काय कमालीची रनिंग बिटवीन द विकेट आहे. हे क्रिकेटवरचं असलेलं प्रेम आहे आणि काय डेडिकेशन आहे, काय एफर्ट्स लावले 2 धावा घेण्यासाठी. या 2 धावांच्या मदतीनं पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. 69 धावा या धावफलकावरती लागल्यात त्या रिया 11 कर्जत संघाच्या. एकापेक्षा एक सरस खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. कर्जत टेनिस क्रिकेटमधले हे सगळे हिरो आहेत, आणि ते हिरे मात्र आज आपल्याला या KPLच्या 5व्या पर्वामध्ये पाहायला मिळतात. 8 बॉलमध्ये 24 धावांची बहारदार इनिंग विवेक ठाणगेच्या बॅटमधून आणि 4 बॉलमध्ये 17 धावांचा स्फोटक खेळ ऋषी जाधवच्या बॅटमधून. एका रांगेमध्ये बाहेर यायचंय संघानं. एक चांगली शिस्त आपल्याला पाहायला मिळते KPL मध्ये गेली 5 वर्ष. आणि 5 ओव्हर नंतर पहिल्या सत्रानंतर एकूण धावा झाल्यात 69. जय मल्हार वॉरियर संघाच्या समोर टार्गेट आहे ते 70 या धावसंख्येचं. आणि आपण जातोय पियुषजी बाबरे यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू सर. आम्ही गणेशजी मुंडे यांना विनंती करतोय की आपण टॉससाठी या. टॉस बॉक्समध्ये गणेशजी मुंडे या टॉससाठी. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल नेरल नाईट रायडर्स बनाम आयुष 11. या टॉससाठी या गणेश मुंडे साहेब. चला या तर टॉस करूयात. गणेश मुंडे साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल पुढच्या मॅचचा टॉस. दोन्ही कॅप्टन, एकीकडे अमोल भोईर आणि दुसरीकडे अक्षय म्हात्रे. हु इज कॉलिंग? हेड इज द कॉल. हेड. अ डिसिजन फील्डिंग. काय मुख्य रिझन असेल? या इकडे या. किती लास्ट. अक्षय म्हात्रे. अक्षय म्हात्रे या इकडे. दोन्ही कॅप्टन या ठिकाणाहून रजा घेतात. हे होते दोन्ही टीमचे कॅप्टन. आयुष 11ने टॉस जिंकला, फिल्डिंगचा घेतला डिसिजन, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय नेरल नाईट रायडर्स या टीमला. कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन होईल. पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. प्रवीण सर मला असं वाटतं जॉईन होतील तुमच्या समेत पुढच्या सत्रासाठी. थँक्यू. दॅट्स ऑल फ्रॉम द टॉस बॉक्स. यस, थँक्यू DJ. ढाल तोडून वार करते तिला तलवार म्हणतात आणि महाराष्ट्रात एक वाघ होऊन गेले त्यांना छत्रपती शिवराय म्हणतात. जाऊया पुन्हा एकदा मॅचमध्ये. इथे करिअरदन हा 5वा सामना
कर्जत प्रीमियर लीग 2022 पाचवं पर्व हे तुम्ही एन्जॉय करता आणि 2022 मध्ये ही नवीन संकल्पना घेऊन कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही कशेलेच्या मैदानावरती पाहता आणि 4 सामने आतापर्यंत खेळले गेले त्यापैकी तुम्ही एकूण विचार केलात तर पहिली मॅच नेरल नाईट रायडर्स वर्सेस झांजे ब्रदर्स सामना जिंकला होता खऱ्या अर्थानं तिथे झांजे ब्रदर्स संघानं. त्याच्यानंतर दुसरी मॅच खेळली गेली आयुष 11 वर्सेस रिया 11 कर्जत आणि रिया 11 कर्जत संघानं तो सामना जिंकला. थर्ड मॅच तुम्ही पुन्हा एकदा पाहिली सेकंड मॅच खेळत असताना नेरल नाईट रायडर्स वर्सेस जय मल्हार वॉरियर्स तो सामना जिंकला अर्थातच नेरल नाईट रायडर्सने. आणि चौथी लढत झांजे ब्रदर्स वर्सेस आयुष 11 ती मॅच जिंकली आयुष 11 या संघानं आणि ही पाचवी लढत अर्थातच रिया 11 कर्जत आणि त्यांना फाईट करतोय जय मल्हार वॉरियर्स. टॉस जिंकला होता जय मल्हार वॉरियर्स क्रिकेट संघानं आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. फिल्डिंग करत असताना एकूण जर विचार केला तर 69 धावा दिल्या त्यांच्या गोलंदाजानं म्हणजेच 69 धावा बनवल्या ते बॅटिंग करणार रिया 11 कर्जत संघानं आणि 70 धावांच्या पाठलाग करत असताना पहिलाच बॉल इथे अवांतराला वाईडने धावाची सुरुवात होत असताना यावेळेस देखील अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून इथे दूर फेकण्याचा प्रयत्न केला होता आणि याला म्हणावं लागेल ज्या पद्धतीने ऑफस्टम यॉर्कर पद्धतीचा हा बॉल होता तशाच पद्धतीचा बॉल हा फेकला गेला. गोलंदाज आले ते अर्थातच गोलंदाजीच्या मार्कवरती. बॉबी चांगली गोलंदाज आहेत वेग आहे त्यांच्याकडे आणि इथे वेगाने बीट करण्याचा प्रयत्न करतायत. एका क्षणी वाटलं होतं की कुठेतरी या धावा कमी होतील म्हणजेच मेंटोरचं म्हटल्यानंतर तुम्ही मयुरेश कदम यांचा संघ राजदादा मोडक यांचा हा संघ जो सातत्याने हार मानणारा संघ नाही शेवटच्या क्षणामध्ये लढत राहतो पण त्यांना फाईट आहे ती अर्थातच जय मल्हार वॉरियर्स या संघाची तो देखील कमी पडणार नाही. हा बॉल हा सरळ हाताने खेळला चेंडू जाईल बॅक डीप कव्हर पॉईंट क्षेत्राकडे माफ करा डीप पॉईंट क्षेत्राकडे चेंडू सीमा पार चौकार. थँक्यू डीजे. चांगली सुरुवात इथे होत असताना धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 6 या धावसंख्येवरती. चांगली सुरुवात डावाची करत असताना डावखुरी हाताचा हा फलंदाज बॉबी तयार. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळला धावेत आहे परंतु चेंडू जाईल वन बाउन्स ओव्हर द रोप पंचांचा इशारा येईल हा चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. थँक्यू डीजे. जशाच तसं उत्तर देत असताना हा फलंदाज तुम्ही मैदानावरती अमोल चव्हाण याला पाहू शकाल. सलग 2 बॉल अवांतर आले वाईट बॉल आले त्याच्यानंतर 2 चौकार आले आणि 2 चौकाराच्या मदतीने इथे डावाला सावरत असताना त्याला देखील माहिती आहे बलाढ्य 70 धाबांचा इथे पाठलाग करायचा आहे तर त्याला 2 षटकामध्ये या धाबा जमाव्या लागतील. जे पॉवर प्लेचं ओव्हर आहे तिथे तुम्हाला 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर दिसतील आणि 9 क्षेत्ररक्षक या रिंगणामध्ये तुम्हाला पाहायला देतील. यावेळी ऑन साईडला भरपूर चांगला फटका आहे लवकर पिकअप केला या बॉलला आणि चेंडू वाईडिश लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये पंचांचा इशारा येणे अपेक्षित आणि चौकारांचे हॅट्रिक इथे कंप्लीट करत असताना फलंदाज आहेत ते म्हणजेच अमोल चव्हाण. चेंडू सीमा पार चौकार. थँक्यू डीजे. काय कमालीची फलंदाजी इथे साकार करत असताना रिया 11 कर्जत संघाच्या गोलंदाजाला मात्र इथे आता अडचणी वाढल्या जातील. 4 चौकार 4 बॉलवरती. 5वा देखील कंप्लीट करण्याचा प्रयत्न होता स्वीप करण्याचा प्रयत्न गुडघ्याच्या आधारावर हा फटका क्रिएट करण्याचा प्रयत्न होता परंतु हा शरीरावर आदळलेला चेंडू पंचांचा इथे लेगबाईचा इशारा येईल आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते ती तब्बल 19 या धावसंख्येवरती. म्हणजे पहिल्या विकेटसाठी जी कामगिरी करायची होती या फलंदाजाला ती कामगिरी मात्र हे करत असताना आता स्ट्राईक एंडला आलेत ते फलंदाज महेश मोरगे. चांगली मागच्या मॅचमध्ये देखील बॅटिंग या 2 फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती परंतु या रिया 11 कर्जत संघाचा विचार केला तर पहिली मॅच त्यांनी जिंकली होती गोलंदाजीच्या जोरावरती. जसं मेडन अँड विकेट जी षटक तुम्ही पाहिलं होतं तो गोलंदाज देखील तुम्हाला पाहायला मिळेल.
ओव्हर द विकेटने फुल टॉस बॉल होता 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग नव्हती झाली परंतु लगेच त्यांनी कव्हर केलं स्वतःला आणि एक धाव घेण्याचा मानस देखील केला आणि त्यांना माहिती इथे रिस्की रन होऊ शकत होतं आणि इथे पहिलं षटक कंप्लीट होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस एकूण धावसंख्या पोहोचते ती अर्थातच बिनगडी बाद असताना 19. थँक्यू डीजे. बिलकुल एक दमदार आयोजन खऱ्या अर्थानं तुम्ही इथे एन्जॉय करता. पहिल्या षटकामध्ये धावा झाल्या ते 19 आणि एकंदरीत जर विचार केला तर या 70 तर बाईकचा ग्लास रिफ्लेक्शन इथे होते बघा. विनंती असेल 4 व्हीलर कुठली इंडिवर फॉर्च्युनर आता जी व्हाईट कलरची गाडी आली बघा त्यांना विनंती असेल थोडी साईडला पार्क करा प्लीज. ग्लास रिफ्लेक्शन थोडंसं खेळाडूंवरती इथे होतंय त्याची नोंद घ्या. जे आताच प्रमुख पाहुणे खऱ्या अर्थानं उपस्थित झालेत. तर जाऊया मॅचकडे. इथे खऱ्या अर्थानं पाहिलं तर पहिलं षटक भरपूर चांगलं पाहायला मिळालं ते म्हणजेच बॅटिंग करणारा क्रिकेट संघ या ठिकाणी जय मल्हार वॉरियर्स. एकूण धावसंख्या 19 विजयासाठी जर तुम्ही विचार केला तर 70 धावींची गरज आहे 5 षटकामध्ये आणि चांगली सुरुवात इथे म्हणावी लागेल पहिल्याच ओव्हर्समध्ये. इट टेक्स नथिंग टू जॉईन द क्राऊड, इट टेक्स एव्हरीथिंग टू स्टँड अलोन. गर्दीत सामील होण्यासाठी काही लागत नाही, एकटे उभं राहण्यासाठी सर्व काही लागतं आणि ते सिद्ध करत असताना पहिल्याच बॉलवरती हा तडाखा. बॅट्समन महेश यांच्या बॅटमधून आलेला हा षटकार. हा षटकार आलाय तो अमोल यांच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती. तर नक्कीच अमोल यांच्या बॅटमधून आलेला हा षटकार. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. यावेळेस देखील बॅटची एज हवेत आहे बॉल परंतु दूर राहिलेत आणि त्याचा बेनिफिट मिळेल तो अर्थातच फलंदाजाला. झेलही सुटलं गेलं आणि त्याच्यानंतर हे प्रयत्न होते आणि पाहावं लागेल इथे पंचांचा निर्णय येण्याची अपेक्षा असेल परंतु तोपर्यंत फलंदाजानं इथे 2 धावा कंप्लीट केलेत. खराब क्रिकेट इथे म्हणावं लागेल. ते अर्थातच क्षेत्ररक्षण करणारा क्रिकेट संघ रिया 11 कर्जत एक चांगला संघ आजच्या या पोलमध्ये त्या संघाला समजलं जातं आणि तोच संघ मात्र इथे या अशा निर्णायक क्षणी या चुका करत असताना तिथे क्षेत्ररक्षक होते. मला तर वाटतं जे खराब फिल्डिंग झाली ते अर्थातच बॉबी होते त्यांच्या माध्यमातून ही चुकी झाली आणि या चुकींचा फायदा नक्कीच फलंदाज उचलत असताना. आम्ही विनंती करतोय सन्माननीय मारुतीजी शेळके आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर फक्त 1 मिनिटासाठी या. मारुतीजी शेळके साहेबांना विनंती आमच्या कॉमेंट्री जवळ तुम्ही थोडंसं संपर्क साधा. थँक्यू. तर गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. यावेळी देखील लाईन पाहावी लागेल पंचांना. ऑफस्टम्पच्या बाहेरून जाणारा हा चेंडू अवंतरचा इशारा येईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 28 या धावसंख्येवरती. चांगली धावगती म्हणावी लागेल आतापर्यंत पियुष कारण 2 सलामीला हे फलंदाज आले आहेत आणि त्यांना देखील माहिती 70 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र हे ध्येय गाठावे लागेल आणि म्हणूनच का म्हटलं जातं जिंकायचा ध्यास आणि क्रिकेटचा अभ्यास म्हणजेच कुठेतरी मेहनतीची पराकाष्ठा आता या दोन्ही संघांना घ्यावी लागेल. हे दोन्ही बलाढ्य संघ आहेत परंतु मैदानावरती एकाला जिंकायचं आहे परंतु असे बॉल जर तुम्ही टाकत गेले तर मॅच मधून तुम्हाला लवकरच टाटा बाय बाय करावा लागेल. हा चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे षटकार. तर नक्कीच या ठिकाणी पाहू शकाल षटकार आलाय. दिला एकदा शब्द न पलटावा, पुढे टाकला पाय मागे न घ्यावा. घर जो धरे जो स्वयंभू श्री शिवराय पंतराला, मराठा म्हणावे अशा वाघराला. कमालीची फलंदाजी, डावखऱ्या हाताचा फलंदाज इथे मैदानावरती आक्रमक होत असताना एकूण धावसंख्या पोहोचते ती 34 या धावसंख्येवरती. यावेळी
भरपूर चांगला बॉल होता, परंतु टप्पा पडल्यानंतर अगदी बाहेरच्या दिशेने वळला आणि इथे पंचांचा पुन्हा एकदा इशारा येईल की हा वाईट बॉल आहे आणि अवांतरच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 35. अर्धा पल्ला या ठिकाणी पार केलाय. तो अर्थातच बॅटिंग करणारा क्रिकेट संघ मैदानावरती खेळतोय, तो म्हणजे जय मल्हार वॉरियर्स हा संघ. 35 धावींची अजूनही गरज आहे. 21 चेंडू आणि 35 धावींची गरज. एकूण अवांतर चेंडूंचा तुम्ही विचार केला तर एकूण 4 अवांतर चेंडू आतापर्यंत फेकलेत या दोन्ही गोलंदाजानं. बॉबीची महागडी गोलंदाजी, त्याच्यानंतर भावेशची ही महागडी गोलंदाजी, म्हणजेच पॉवर प्लेच्या ओव्हरस्पिनच्या धावा हव्या होत्या त्या इथे घेत असताना यावेळी साबेत आहे फटका. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी दूरवरून येतील, परंतु तोपर्यंत भरपूर वेळ होता फलंदाजांकडे इथे धाव कंप्लीट करण्याचा. एक धाव इथे कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते ती 36 या धावसंख्येवरती. उर्वरित 20 चेंडू आणि विजयासाठी 34 धाव्यांची गरज आहे. मॅच अजूनही बॅलन्स आहे दोन्ही संघांकडे. ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये जेव्हा फलंदाजी करत होता रिया 11 कर्जत संघ, तेव्हा त्याने 19 धावा कुठून काढल्या होत्या आणि त्याच्यानंतर कमबॅक केलं होतं गोलंदाजांनी आणि तशाच पद्धतीचं इथे कमबॅक आता करावं लागेल. सेकंड इनिंग्समध्ये धावा वाचवत असताना रिया 11 कर्जत क्रिकेट संघाला परिस्थिती थोडी नाजूक आहे, बिकट आहे परिस्थिती, पण म्हटलं जातं जेवढी परिस्थिती बिकट तेवढा शिवरायांचा मावला तिखट. मात्र या मैदानावरती ती तिखट कामगिरी करतील काय? ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. आखुटाप्याचा बॉल लवकर लाईनला पिकअप केलं होतं आणि हा बॉल जाईल डीप कव्हर पॉइंट सीमा रेषा पलीकडे. 1 माउस ओव्हर द रोप. पंचांचा इशारा येईल. अजून एक दर्जेदार चौकार. की पहिल्या 2 षटकामध्ये इथे 35 धावा बनवण्यामध्ये यशस्वी झाले तर मॅच तुम्हाला इथे खुली होईल. आता 19 चेंडू 30 धाव्यांची गरज. ओनली हार्ड वर्क इज अ की ऑफ सक्सेस. फक्त कठोर परिश्रम ही यशाची गुरुकिल्ली आहे आणि तीच गुरुकिल्ली दाखवत असताना मैदानावर डान्सिंग डाऊन द विकेट पदताली त्यांचा भरपूर चांगला उपयोग केला आणि हा चेंडू देखील भिरकावून दिलाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून सीमा रेषा पलीकडे. शेवटच्या बॉलवरती षटकार आणि पॉवर प्लेचे हे 2 षटक जर तुम्ही पाहिलेत आतापर्यंत महागडे षटक. एकूण धावसंख्या झाली ती बिनगडी बाद असताना 46 आणि विजयासाठी जर विचार केला तर आता 18 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज. यस थँक्यू डीजे. भरपूर चांगलं आयोजन इथे खऱ्या अर्थानं पाहायला मिळतंय. एव्हरी न्यू डे इज अनदर चान्स टू चेंज युअर लाईफ. प्रत्येक नवीन दिवस म्हणजे तुमची जीवन बदलण्याची आणखी एक संधी असते आणि इथे मात्र हे मैदानावरती साध्य करत असताना जिद्द चिकाटी मेहनतीने हे दोन्ही संघ परिश्रम घेत आहेत मैदानावरती. त्यांना देखील माहिती आहे की कर्जत तालुक्यातील हा विश्वचषक मात्र कोणाच्या नावावरती जाईल. वर्ष 5वे चांगलं दर्जेदार आयोजन सातत्याने पाहायला मिळतंय आणि इथे आता विचार केला 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 24 धाव्यांची गरज आहे. आता 1 विकेटची नितांत गरज असेल कारण जी पार्टनरशिप हवी होती ती मात्र इथे बिल्ड खऱ्या अर्थाने पाहायला मिळते जय मल्हार वॉरियर संघाच्या माध्यमातून. स्विच हिट करण्याचा प्रयत्न सक्सेस देखील झालेत गोलीच्या वेगाने. इट्स अ ट्रेस बुलेट. चेंडू सीमा रेषा पलीकडे. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आपली इथे गुणवत्ता सादर करत असताना पुन्हा एकदा अमोल साहेबांच्या बॅटमधून आलेला हा चौकार. थँक्यू डीजे. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 19 ते 50 धावा मला वाटते कंप्लीट होत आहेत आणि आता विजयासाठी 17 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज. का अफलातून इनिंग्स इथे साकारत असताना यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लेगस्टम्पच्या बाहेरून जाणार चेंडू पंचांनी इथे अवांतर घोषित केला. वाईटच्या मदतीने एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये इथे वाढ होत असताना आणि एकूण धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 51 या धावसंख्येवरती. विजयासाठी आता चेंडू आहेत 17 आणि 19 धाव्यांची गरज. वर्ष नवीन असो वा जुनं भविष्याचा संघर्षमय प्रवास हा चालूच राहतो. आता मात्र हा प्रवास इथे मैदानावरती दाखवावा लागेल कारण प्रवास थांबतो की प्रवास चालू राहील, परंतु हा लीग स्टेजचे सामने आहेत.
उद्या तुम्हाला या स्पर्धेमध्ये निकाल पाहायला मिळेल, परंतु जसा बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला, हा देखील गेलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. हा लांबलचक षटकार बॅट्समन अमोल चव्हाण आता मात्र मैदानावरती दहाडत असताना. होईल भगव्या रक्ताची आणि फाडली जरी आमची छाती तरी मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची. सहा मावला शिवरायांचा मैदानावरती जसा तलवारीने सपा वार करत होते राजे शत्रूवरती, तसाच हा मैदानावरती बॅटने सपासप या ठिकाणी वार करत असताना तो म्हणजेच अमोल पुन्हा एकदा तयार. यावेळेस देखील लाईन लवकर ओळखली होती, इथे देखील नो चान्स इन टू द फॅन्स आणि हा देखील चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. अजून एक षटकार. थँक्यू डीजे. 47 या धावसंख्येवरती वैयक्तिक फलंदाजी करत असताना हा अर्धशतक कंप्लीट करील का या स्पर्धेमधील. आणि रिव्हर्स शॉट्स, हा देखील येईल षटकार. आणि प्रेक्षकांना विनंती करेन टाळ्या वाजून या फलंदाजाचं स्वागत करा आणि या स्पर्धेतील अर्धशतकीय फलंदाजी बॅट उंचावून करायची इथे अमोल आपल्याला विनंती असेल आणि प्रेक्षकांच्या टाळ्या स्वीकारायच्या आहेत. वेल प्लेड. थँक्यू डीजे. असं कमी चित्र पाहायला मिळतात पियुष, परंतु या मॅच मध्ये एक चांगलंच समीकरण पाहायला मिळालं. 50 धावा त्याने वैयक्तिक कुठल्या आणि त्याच्यानंतर 5th विकेट हॉल. या ओव्हर्स मधील अजून जर विचार केला अजूनपर्यंत 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. विजयासाठी फक्त 1 धावेंची गरज. स्कोर इज लेवल 69 धावा धाव फलकावरती. 5 विकेट हॉल, त्याच्यानंतर अर्धशतकीय फलंदाजी, कमालची फलंदाजी इथे पाहायला मिळाली आणि लवकरच हा सामना फिनिश करतो की काय. 2 षटके ठेवून आता फक्त 1 धावेची गरज. तिन्ही गोलंदाजांना भरपूर चोप पडली. बॉबी, भावेश, नितेश हे तिन्ही गोलंदाज भरपूर मागडे ठरले आणि मॅच मध्ये वर्चस्व प्रस्थापित करत असताना यावेळी सलक्या हाताने स्लॅश करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे बाद होतील काय आणि पाहावं लागेल कुठला फलंदाज बाद आहे. पंच इशारा करतील आमच्यापर्यंत आणि मैदानातून फलंदाज बाद होत आहेत ते महेश मैदानातून बाहेर. पहिला धक्का लागेल भरपूर उशिरानंतर. अर्थातच बॅटिंग करणारा क्रिकेट संघ जय मल्हार वॉरियर्स आणि अशा पद्धतीनं षटक क्रमांक हे 3रं मार्गस्थ आहे. फक्त 1च धावेंची गरज आहे. चव्हाणसाठी हे पारितोषिक आलंय. अर्धशतक कंप्लीट केल्याबद्दल 1000 रुपयाचं पारितोषिक नंदूजी मस्कर साहेब यांच्या वतीनं. फक्त 1च धावेची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. एकंदरीत जर विचार केला तुम्ही या स्पर्धेमध्ये चांगलं स्टँडर्ड पाहायला मिळाला फलंदाजीचा, कधी गोलंदाजी उपयुक्त पाहायला मिळाली आणि इथे मात्र देखील तसंच क्रिकेट निश्चितपणे पाहायला मिळालं. सर्व संघ चांगल्या पद्धतीने इथे क्रिकेट सादर करत असताना आणि तसंच क्रिकेट मात्र इथे प्रेक्षकांना देखील पाहायला मिळाला. तर टीम NB फाउंडेशन 4545 टॉप 8 मध्ये गेलेत खऱ्या अर्थानं आणि त्यांचे संघ मालक नितीनजी बडेकर यांचा आज वाढदिवस आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा साहेब. गोलंदाज तयार होतील आणि महेंद्रसिंग धोनीच्या स्टाईलने इथे मॅच फिनिश करतील. हा बॉल जाईल मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे, माफ करा वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे षटकार आणि षटकाराच्या मदतीने मॅच इथे फिनिश. हा सामना जिंकलाय जय मल्हार वॉरियर्स क्रिकेट संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. अँड रिया 11 कर्जत टीम हार्ड लक.